दौंड नगर परिषदेमध्ये नक्की चाललंय काय? मोकाट जनावरांचा जो पकडण्याचा दर आहे तो या परिसरातील असणाऱ्या नगर परिषदेपेक्षा प्रचंड मोठा आहे. जे 2500 ते 2000 जिथं प्रति गायीसाठी खर्च होता तिथं नगर परिषद करते. बायोगॅस प्लांट उभा केला, 1 कोटी रुपये खर्च केला. तो प्लांटच गायब आहे. तिथं कुत्री सांभाळण्यासाठी काही काळ शेड उभं केलं. म्हणजे पहिल्या शेडमध्ये बायोगॅस प्रकल्पाचे युनिट यंत्रसामुग्री गायब करून तिथं कुत्री सांभाळण्यासाठी फलक लावला. याची थेट तक्रार माजी नगरसेवक गौतम साळवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. याच परिस्थितीच्या कचरा टेंडरचं प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत जाते. इथे एक बुद्धविहार गेले 4 वर्ष अधिक काळ झाला पूर्णच होत नाही. या शहरामध्ये साधी लघुशंकेची सोय नाही. विद्यमान नगराध्यक्ष करतात त्यामध्ये झोपी गेलेल्या सरकारचे काही रस्त्याच्या मालकीचे हक्क असणारे शासनाचे प्रतिनिधी ते करू नका म्हणतात. अशी गावात ओरड आहे. पार्किंग सुविधा इथं समस्येचा भाग आहे. इथं जनावरं कटिंग करणारी एक मोठी इमारत बांधली. बांधेपर्यंत त्रास नाही, बांधल्यावरती वादग्रस्त झाली. कुणाच्या सांगण्यावरून बांधण्यात आली तिची माहिती नगर परिषदेमध्ये नाही. इथे मच्छी मार्केट बांधलं, इमारत उभी राहिली, पण तिला गेले अनेक वर्ष झालं ताळा. या पालिकेमध्ये लोकहितासाठी येणाऱ्या निधीचा वापर नक्की कशासाठी केला जातोय असे असंख्य प्रश्न या सगळ्या भानगडींकडे पाहिल्यावर समोर येतात. इथे पोहण्याचा तलाव सुद्धा बांधला होता, तो प्रदीर्घ काळ बंद होता. प्रसारमाध्यमानं त्याच्यावरती टीकेची झोड उठवल्यावरती काही काळ सुरू केला. इथे स्वच्छतेची हमी नाही, नळाला पिण्याचं पाणी मुबलक नाही. इथं रस्त्यावरचं अतिक्रमण संपत नाही आणि गाड्यांची गर्दीही वाट काढण्यासाठी अवघड ठरते. तीही नगरपालिका. या नगरपालिकेमध्ये ठेकेदारीसाठी वितंडवाद, या नगरपालिकेसाठी वर्चस्वाची लढाई, या नगरपालिकेत बगलबच्च्यांची गडबडघाई, ह्या सगळ्या भानगडीत नागरिकांना मात्र इथं दिलासा मिळत नाही. इथं येणारा प्रत्येक अधिकारी याचा फायदा घेतोय आणि स्वतःचं भलं करून नागरिकांच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता लावतोय. असं मी का म्हणतोय? तर ज्याचं पद कमी आहे त्याला मोठं पद दिलं जात आहे. जे पदासाठी नेमलेले आहेत त्यांना ते कामं दिलं जात नाही. अशाच काही भानगडी इथं नव्यानं समोर येतात. ही नगरपालिका मानवतेच्या कल्याणासाठी निर्मित झालेली आहे का इथे स्वमतलबी आणि शासनाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना चराऊ पुरवण म्हणून निर्माण झाली का असा प्रश्न पुढे आल्याशिवाय राहत नाही. इथुल्या जनतेची कमालीची शांतता आहे. गटातटात विभागलेली ही माणसं सोयीसुविधांसाठी अडचणीत आलेली आहेत. पण नेता आपला म्हणून तोंडाला कुलूप लावून कानात बोळे घालून आणि डोळ्यावर पट्टी लावून शांत झालेली आहे. ही कमालीची शांतता म्हणजेच या गावातील लोकांवरती खऱ्या अर्थानं झालेला अत्याचार आहे. जी माणसं अत्याचार सहन करतात ती माणसं गुलामगिरीच्या रस्त्याला प्रवास करतात. हा संस्कृतीचा आणि निसर्गाचा नियम आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. मग या दौंड शहरामध्ये अनधिकृत स्वरूपाने अनाठायी स्वरूपाने खर्च होतोय आणि त्या सेवा नागरिकांना मिळत नाही. हा नागरिकांना होणारा अन्याय नाही का? मग या नागरिकांना जागृत करण्यासाठी लोकांचा आवाज म्हणून आम्ही लोकशाहीच्या वतीने आवाज लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पुढं हा सगळा खटाटोप करीत आहोत. मित्रांनो, येथील जनावरांच्या प्रति घडामोडींसाठी 7,000 रुपयाचा जो निधी गेलेला आहे ना तो अक्षरशः लूट आहे. इथं असं सांगतात की यासाठी कुणी टेंडर टाकत नव्हतं. तर मग टेंडर टाकत नव्हतं मग पैसे वाढवायचे, पण ते किती पट वाढवायचे हा प्रश्न नाही आहे का?
हा सगळा प्रकार पाहता ती जनावरं दिलीत कुठं, जनावरांना टॅग केला की नाही, जनावरांची मुवमेंट काय आहे, कुठल्या स्वरूपाची कागदपत्र त्यांनी त्या गोशाळांची घेतलेली आहेत, हे सगळं प्रश्न शासनकीत आहे, शंकास्पद आहे. पण प्रशासनाचे काम करणारा अधिकारी आहे, त्याचं नाव शाहूराज पाटील नावाने, शाहू पाटील म्हणतात त्यांना, यांच्याकडून हे सगळं सांगितलं जाते. पण गांभीर्यता या सगळ्या प्रसंगात नाही आहे. मुख्य अधिकारी गोड गालाच असतात, गालावर कळी पडावी तसे दिसतात, पण गांभीर्य त्यांच्यात काहीच दिसत नाही. प्रशासनाच्या पैशाची ही राजरोसपणाने लूट या पालिकेत होत असल्या कारणानं ही नगर परिषद ही लोकांच्या कल्याणासाठी, की स्वार्थी, लोभी आणि स्वतःचंच भवितव्य निर्माण करणाऱ्या काही लोकप्रतिनिधींसाठी, की इथल्या जनतेचा आणि लोकप्रतिनिधीचा गटातटाचा वाद डोक्यात घेऊन स्वार्थ साधणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आहे का, हा प्रश्न खऱ्या अर्थानं समोर येतोय. मी विजय चव्हाण, तुम्ही पाहता ताबा लोकशाहीचा. मित्रांनो, संपर्कासाठी 94 23 21 22 27 97 65 56 69 16. धन्यवाद.